नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीने आवर्जून पाहायलाच हवी ही कथा. नव्याने जन्मलेली तिच्यातली ती. शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा नवऱ्याचा डबा बनवून मुलांना तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, आई, माझी ड्रॉइंग बुक दिसत नाही, कुठे आहे, शोधून दे ना मला. धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बुक शोधली. तसाच नवऱ्याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होतं? शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवत जा बरं दोघंही. मुलांचं आवरून त्यांना बसमध्ये बसवून शुभदा आली. तसंच नवरोबा म्हणाले, अगं, काल रात्री झोपण्यापूर्वी बघत बसलो होतो, ती फाईल कुठे आहे माझी? इथेच तर होती. शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाईल सापडली. ती त्याच्या हातात फाईल देत म्हणाली, रात्री आवरून ठेवायला काय होते हो? असं सकाळी सकाळी गडबडीत हे कुठे ते कुठे, मी काय काय बघायचं? समोरची उशीसुद्धा उचलून पाहत नाहीत तुम्ही. नुसता वैताग आहे माझ्या जीवाला. त्यावर महाशय तिला म्हणाले, अगं, आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामच असतो ना, मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं? आराम आणि मला. शुभदा ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली. दिवसभर किती कामं पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना. वरून म्हणायला मोकळे की तू आता आधीसारखी उत्साही नाही राहिलीस, हसत खेळत वावरत नाहीस. मला माझंच ठाऊक, मी किती दमून जाते सगळं आवरता. शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात डबा देत बाय केलं आणि मनात काहीतरी विचार करत आरशासमोर ती उभी राहिली. जरा वेळ स्वतःला आरशात निरखून पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणाऱ्या केसांमुळे पहिल्याच भेटीत आपल्यावर भाळलेले आपले पतिदेव आता हा जरा पांढऱ्या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा आंबाडा बघून काय विचार करत असणार बरं? लग्न झाल्यावर मला पाहताच तुझ्या पुढे चंद्रफिका म्हणणारा हा माझा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्यांभोवती आलेली काळसर वर्तुळं पाहून काय कौतुक करणार? मुलं झाल्यापासून स्वतःकडं लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतःकडं जरा लक्ष दे, स्वतःसाठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लरमध्ये जाऊन फेशियल कर. पण मी मात्र त्याच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने मला सांगणंच बंद केलं. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही आता. पूर्वीसारखं कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले, पण चूक तर माझीही आहेच ना. सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतःकडं दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झाली आहेत, त्यांचं ते सहज करू शकतात. काहीतरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला. पार्लरवालीला घरी बोलवलं. मस्तपैकी फेशियल करून केसांना कलरसुद्धा करवून घेतला. सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लासची चौकशी करत क्लास जॉईन करण्याचं ठरवलं. मुलं घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी त्यांची आई आज आपल्याला सगळं आवरायला सांगते हे बघताच मुलंही जरा गोंधळली. पण मुकाट्याने आपापली कामं आवरून दोन्ही मुलं डायनिंग टेबलवर येऊन बसत आईच्या गोड बदलाचं निरीक्षण करत होती. मुलगा आईला म्हणाला, आई, आज काय खास? हेअर कलर छान दिसतोय बरं का. तिनेही थँक्यू म्हणत गोड स्माईल दिली आणि म्हणाली, आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही? मग मला आता जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना.
नाहीतर मग तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी विचारतील, अरे ही तुझी आई आहे की आजी? त्यावर तिघेही खळखळून हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सँडविच दोघांनीही फस्त केले. आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतःची लहान सहान कामे स्वतः करण्याची सवयच लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणं कमी झालं. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितकं स्वतःसाठी ती वेळ काढत स्वतःकडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवून नवऱ्याचं आवरून दिलं की नियमितपणे योगा करणे, वेळेत नाश्ता, जेवण सगळं तिने ठरवल्याप्रमाणे सुरू केलं. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पतिराजांना तिच्यातला हा बदल खूपच आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता. त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता. पण आता शुभदामधल्या तिने नव्याने जन्म घेत हा दुरावा दूर केला. दोघा राजा राणीचं नातं नव्याने बहरत गेलं. खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घर, दार, मुलं, बाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसुकच स्वतःकडं दुर्लक्ष होत जातं. मग तिची होणारी चिडचिड ही साहजिकच आहे. ही चिडचिड व्हायला मग कुठलंही लहान सहान कारण पुरेसं असतं. नवरोबांना वाटतं की बायको आता पूर्वीसारखी राहिली नाही, तर बायकोला वाटतं की नवरोबा आता बदलले. पण सत्य हेच आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदललेली असते. मग काय, छोट्या मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू. अशा या संसाराच्या वाटेवर शक्यतो वेळ स्वतःसाठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो. चला तर मग आपल्यातल्या मीला शोधून स्वतःसाठी वेळ काढूया आणि हसत खेळत आयुष्य जगूया. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.